हॅलो नमस्ते प्रेक्षकांनो, आज आपण ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 11 ऑगस्टचा भाग पाहणार आहोत. 11 ऑगस्टच्या भागामध्ये नेमकं काय काय घडलं आहे ते आज पाहणार आहोत. खूपच रंजक असा भाग दाखवलेला आहे. पहिल्यांदा कालपासूनच सुरुवात झालेली आहे. अर्जुन सायलीला भेटायला गेलेला असतो आणि तो म्हणत असतो की बोर्न एज टेस्टमध्ये फेरफार केला गेलेला आहे आणि एक काम कर, तू कोर्टात जा आणि बोर्न एज टेस्टचा रिपोर्टला चॅलेंज कर, असं अर्जुन चैतन्याला सांगत असतो. आणि मग परत एकदा टेस्ट करण्याची परमिशन काढ, 1 मिनिट असं म्हणतो आणि मग म्हणतो एवढं पुरेसं होणार नाही. ॲडव्होकेट शेंडे कोर्टात हेच म्हणतील की फक्त बोर्न टेस्ट रिपोर्ट व्हॅलिड नाहीत. आपल्याला तिच्या जन्माचा तिचा वेगळा काहीतरी पुरावा शोधलाच पाहिजे, शोधावा लागेल असा विचार करत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको काय विचार करतेस? तेव्हा सायली म्हणते, जर हे वडगाव खरं आहे, तिथली जत्रासुद्धा खरी आहे आणि तिथं लागलेली आगही खरी आहे, तर मग आपल्याला सत्य पण वडगावमध्येच गेल्यावर कळेल आपणाला. म्हणजे तिथे गेल्यावर आपल्याला कदाचित तिचे आई वडील आपल्याला सापडू शकतील. तर बर्थ सर्टिफिकेट आणि बोर्न आपल्याला अजून कन्वर्ट करून ते आपण तिथे सादर करू शकतो आणि मग तुला लगेच बेल मिळेलच लागेल असं अर्जुन म्हणतो. जर सोनलचं बर्थ सर्टिफिकेट मिळालं, सोनलचं वय 18पेक्षा कमी असेल तर? तेव्हा अर्जुन म्हणतो, मग आपल्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम असेल. तेव्हा सायली म्हणते, आताच नकार घंटा का वाजवायची? आधी आपण शोधायचा प्रयत्न तरी करू ना, मग कळेल आपल्याला नक्की काय आहे ते. आता मिशन वडगाव, मी निघतो वडगावला, असं अर्जुन म्हणत असतो. आणि मग त्यातल्या सगळ्या फाईल घेतात आणि मग जातात. आता परत सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. ती गौरी असते, तिला खूप ताप आलेला असतो. कालच श्वेताने सांगितलेलं असतं की तिला खूप ताप आलेला आहे. आणि मग आता अश्विन तपासत असतो आणि ती सायलीताई असं सारखं म्हणत असते. मग अजून अश्विन तिचे डोळे चेक करतो. नंतर म्हणतो, हिला आता इंजेक्शन देतो, त्याने जर बरं नाही वाटलं तर तिला हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागेल. तेव्हा हॉस्पिटलला तसं सांगून ठेवतो आणि फोन करतो हॉस्पिटलमधून. हॅलो, मी डॉक्टर अश्विन बोलतोय, असं म्हणतच असतो. आणि मग इकडे अर्जुन आणि चैतन्याचा सीन दाखवलेला आहे. अर्जुन बघत असतो की बातमी पाठीमागली म्हणजे 2008 सालची. वडगाव जत्रेत लागलेल्या आगीत 17 जण गंभीर जखमी झालेत, अनेक जण बेपत्ता झालेत, 3 जण मृत्युमुखी पडलेत, असं बातमी असते. बातमी अर्जुन बघत असतो आणि चैतन्यसुद्धा बघत असतो. आणि आता चैतन्य म्हणतो, पुढे त्या बेपत्ता असलेल्या लोकांचा अजूनही शोध लागलेला नाही, असं बातम्या सांगत असतं. मग अर्जुन आणि चैतन्य लक्ष देऊन ऐकत असतात. मग अर्जुन म्हणतो, हो, हे इन्स्पेक्टर सावंतला पाठवून ठेवतो, म्हणजे वडगावला सुद्धा आग लागली होती, त्याची काही इन्फॉर्मेशन मिळते का ते बघतात. आग लागली तेव्हा अर्जुन कोणत्या मिशन कंप्लीट झाले ते सुद्धा बघूया. हे सगळं सुरेशनं इतकं सहजपणे कसं काय सांगू शकतो की त्या वडगावच्या जत्रेत आग लागली होती आणि प्राची नावाची मुलगी हरवली होती? याचा अर्थ सुरेशचा जो कोणी बॉस आहे ना, त्याचं वडगाव पोलीस स्टेशनमध्ये काहीतरी सेटिंग आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, हे खूप सिरियस आहे अर्जुन, मी कुठे जाऊन तशी लगेच कॉल करतो इन्स्पेक्टरपाशी जाऊन आणि काय होतं ते बघतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, घरी जातो आणि घरच्यांना भेटतो थोडा वेळ आणि मग मीच वडगावला जातो. तेव्हा चैतन्य म्हणतो, तू स्वतः वडगावला जाणार आहेस? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, मला कोणताही हलगर्जीपणा करायचा नाही, मी स्वतः करणार आहे, असं म्हणत असतो. आणि मग चैतन्याला म्हणतो, चल मी तुला सोडतो कोर्टात, असं म्हणतो आणि मी घरी जातो, असं अर्जुन म्हणतो. आणि मग दोघेही तिथून जातात. मग आता परत जेलमधला सीन दाखवलेला आहे. सायली ही झोपलेली असते आणि प्रिया तिला बघते की ती झोपली आहे का नाही हे बघते आणि ती म्हणते, ए सीमा, ये इकडे, असे म्हणते आणि त्या सीमाकडून फोन घेते. बरं झालं म्हणते आणि फोन घेते पटकन आणि म्हणते, फोन चोरून घेत असते साडीच्या पदराखाली लपून आणि मग ती फोन करते श्वेताला. आणि मग इकडे श्वेता फोन उचलते आणि बोलते, हॅलो, असं म्हणते. मग प्रिया म्हणते, हॅलो श्वेता, मी प्रिया बोलते. तेव्हा ती श्वेता म्हणते, तुला मदत करणारा त्या कॉन्स्टेबलचा नंबर मी सेव्ह केला आहे, पटकन बोल, असं श्वेता म्हणत असते. वेळ नाही आहे फार. तेव्हा प्रिया म्हणते, सायलीला आता बेल मिळाली नाही म्हटल्यावर अर्जुन
पेटून उठला असेल. पुढचं पाऊल काय असणार आहे याकडे बारीक लक्ष ठेव, कारण आपल्याला सगळं कळायला हवं असं प्रिया श्वेताला सांगत असते. तेव्हा श्वेता म्हणते, माझं लक्ष आहे अर्जुनवर, इथे जरा वेगळाच प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा प्रिया म्हणते, कसला प्रॉब्लेम झाला आहे? तेव्हा श्वेता म्हणते, ती आश्रमातली मुलगी आहे ना, लहान मुलगी, असं म्हणत असते. तिला ताप आलाय, आता सगळं घर ना तिच्याच अवतीभोवती फिरते, असं ती श्वेता प्रियाला सांगत असते. तेव्हा प्रिया जोरात म्हणते, खड्ड्यात गेली ती मुलगी, असं जोरात म्हणते. आणि तिच्या या आवाजाने हे जाग होते सायलीला आणि म्हणते की तू त्या घरात राहते की हे विसरू नकोस, असल्या फालतू गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस आणि तुझा वेळ वाया घालवू नकोस, असं प्रिया श्वेताला सांगत असते. आणि मग सायली उठून बसते आणि मग सायली ही इकडे तिकडे पाहत असते. सीमा कॉन्स्टेबल बाहेर का उभी टाकली आहे आणि प्रिया तिकडे जाऊन का कोपऱ्यात थांबली आहे असा विचार करत असते. आणि मग सायली मनातल्या मनात विचार करते, सीमाताई प्रियाच्या सेलजवळ काय करत आहेत, का उभी आहेत आणि प्रिया कोपऱ्यात काय करत आहे असा विचार करते आणि बारकाईने पाहत असते. परत सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. ती गौरी सतत सायली ताई असा जप लावलेला असतो आणि तिला खूप ताप आलेला असतो. मग कल्पनाताई तिच्या कपाळावर पट्ट्यासुद्धा ठेवलेल्या असतात. कल्पनाताईंनी प्रतापराव म्हणतात, अश्विन थोडा तरी ताप उतरला की नाही? तेव्हा अश्विन म्हणतो, नाही, थोडाही उतरलेला नाही, इंजेक्शन दिल्यावर कमी व्हायला हवा होता पण नाही झाला. तेव्हा अश्विन म्हणतो, जेव्हा प्रतिमात्या म्हणतात ह्याला ॲडमिट करायला नको, तेव्हा श्वेता म्हणते, मलाही वाटतं इतक्या लहान मुलीला हॉस्पिटलला ॲडमिट वगैरे नको. अश्विन ला म्हणतो, तेव्हा तुम्हीसुद्धा ताप कमी होण्याचीच वाट बघतोय असं अश्विन म्हणत असतो. खरं तर असं म्हणतो. आणि मग तेवढ्यात येतो अर्जुन आणि म्हणतो, अर्जुन तुम्ही सगळे इथे काय करताय? तेव्हा कुसुमताई म्हणतात, बघा ना अर्जुन सर, गौरी ताप आलाय गौरीला, सारखं सायलीचं नाव घेते. तेव्हा अर्जुन म्हणतो, अश्विन काय झालं आहे हिला? तेव्हा अश्विन म्हणतो, तिला हाय ग्रेड फीवर आला आहे, एक ट्रीटमेंट सुरू केली आहे पण ते फरक काहीच दिसत नाही. मग अर्जुन म्हणतो, आता आपण तिला लगेच हॉस्पिटलला ॲडमिट करूया का? तेव्हा अश्विन म्हणतो, मी प्रोसेस सुरू केली आहे पण मला वाटतं की हिचं खरं औषध वेगळंच आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय? तेव्हा अश्विन म्हणतो, तू बघ ना ती सतत सायली वहिनीचं नाव घेत आहे आणि सायली वहिनीला भेटल्याशिवाय तिला बरं वाटणारच नाही. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, सायली नाही आहे म्हणून या लहान मुलीला ताप आलाय आणि सायलीवरती आरोप आहे की ती लहान मुलीची तस्करी करते, जगात न्याय नाही आहे, हेच खरं आहे असं कल्पनाताई म्हणतात. प्रतिमात्या म्हणतात, हे बघायला ना त्यांना ते इन्स्पेक्टर, तिला जे अटक केलेले आहेत ना सायलीला, ते इन्स्पेक्टर इथे हवे होते. सायली लहान मुलांना केवढा जीव लावते आहे हे पाहिलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी आलोच म्हणतो आणि मग तिथून निघून जातो, म्हणजे बाहेर जातो आणि फोन करतो ते इन्स्पेक्टर सावंतला. आणि मग ते इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, बोला अर्जुन सर. तेव्हा अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत तुमची थोडीशी हेल्प हवी होती, बोला ना, असं ते इन्स्पेक्टर सावंत म्हणत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुमच्या त्या कॉन्स्टेबलला एक हायवेवर मुलगी सापडली होती त्या दिवशी, ती आश्रमातल्या मुलीचे रेकॉर्ड सबमिट करायला मी आलो होतो त्या दिवशी, ती मुलगी तिथे बसली होती. तेव्हा ते इन्स्पेक्टर, हो आठवते, तुम्ही सायली मॅडमला पोलीस स्टेशनला घेऊन आला होतात, बोलवलं होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, तुम्ही त्या मुलीला घेऊन आश्रमात गेला होता, तेव्हा ती मुलगी एकटीच मुलगी काय झालं, ती सायलीची सतत आठवण काढते ती मुलगी आणि तिला भेटता येईल का, ते परमिशन काढायचं आहे. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, हो मिळवता येईल, पण सायली मॅडमवर फक्त पोक्सो लागल्यामुळे व्हिजिटिंग रूममध्ये नाही भेटायला येणार, त्यासोबतच तिला हॉलमध्ये जिथे CCTV कॅमेरे आहेत आणि जिथे पोलीस असतील तिथे भेटता येईल. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे असं म्हणतो. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, त्या मुलीला घेऊन या, मी इन्स्पेक्टर निकम आणि जेलर मॅडमशी बोलून घेतो, असं ते इन्स्पेक्टर सावंत म्हणत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच म्हणतो. आणि मग आता जेलमधला सीन दाखवलेला आहे. सायलीला तिथे आणलेलं असतं रूममध्ये आणि मग आता सगळेजण असतात, म्हणजे कोण कैदी असतात त्यांच्या कोण भेटायला आलेलं असतं. आणि मग सायली म्हणते, कोण आला असेल मला भेटायला असं म्हणत असते. तेवढ्यात अर्जुन गौरीला घेऊन येतो. मग सायली म्हणते, गौरी असं म्हणते आणि मग गौरी पळत येते सायलीकडे आणि सायलीला मिठी मारते आणि मग सगळेजण त्या दोघीकडे पाहतच असतात. आणि मग सायली तिच्या पटापट पप्प्या घेते, कारण गौरी खूप दिवसांनी सायलीला भेटलेली असते. मग सायली म्हणते, कशी आहेस तू आणि म्हणते आणि परत मिठी मारते. तेव्हा गौरी म्हणते, सायलीताई तू मला सोडून इथे का आलीस, मला तुझी खूप आठवण येते, चल आता आपण घरी जाऊया असं गौरी म्हणत असते. तेव्हा सायली म्हणते, माझं थोडं काम आहे इथे काम झालं ना मी येईन घरी. तेव्हा
गौरी म्हणते नाही तू आत्ताच घरी चल. तेव्हा सायली म्हणते मला आवडलं असतं ग तुझ्याबरोबर यायला, पण माझं काम आहे ना ते झालं ना मी येईन घरी. तेव्हा गौरी म्हणते कधी येणार तू? तेव्हा सायली म्हणते लवकरच येणार. बरं मला सांग तू कशी आहेस? मधुभाऊंना आणि कुसुमताईंना तू त्रास तर देत नाहीस ना? असं सायली विचारत असते आणि तिच्या गालावरून हात फिरवत असते. मग ती कुसुमताईला म्हणते कुसुमताई हिचा अंग गरम लागतं, हिला ताप भरलाय असं सायली म्हणत असते. तेव्हा गौरी म्हणते तू माझ्याजवळ नाहीस ना म्हणून मला ताप आलाय असं म्हणत असते. तेव्हा सायली म्हणते असं करायचं नाही गौरी, स्वतःची तब्येत सांभाळायची, नीट खायचं प्यायचं, आणि तू जर अशी आजारी पडलीस तर मी घरी आल्यावर माझ्याशी कोण खेळणार? मला खेळायला हवं ना लवकर. तेव्हा तिथली एक कैदी म्हणते सायलीची मुलगी आहे वाटतं, मला माहीतच नव्हतं. तेव्हा ती कॉन्स्टेबल म्हणते ते नाही सायली पहिल्यांदाच गरोदर आहे, ती सायलीची मुलगी नाही, पण त्या दोघी अगदी मायलेकीसारखेच वागतात. आणि मग सायली म्हणते बरं झालं तुम्ही घेऊन आलात तिला. अर्जुन म्हणत असतो कुसुमताई मध्ये तुझ्याच नावाचा जप करत होती, तिचा जीव कोमेजून गेला होता, अक्षरशः ताप आला बघ. तेव्हा अर्जुन म्हणतो लहान मुलगी तुझी आठवण करून रडत होती आणि तुझ्यावर लागलंय ती तू तस्करी करतेस लहान मुलीची, किती डिस्कसिंग आहे सगळं. तेव्हा गौरी म्हणते मला गोष्ट सांग ना. ते कॉन्स्टेबल म्हणतात चला तिची वेळ संपली असं म्हणत असतात. आणि मग सायली म्हणते गौरी आता मला गोष्ट नाही सांगता येणार, मी घरी आले ना तुला छान छान गोष्टी सांगेन असं सायली म्हणत असते गौरीला. आता तू घरी जा छान बरी हो असं म्हणते. तेव्हा कुसुमताई आणि मधुभाऊंचं ऐकायचं, तू जर त्यांचं ऐकलं नाहीस ना तर सगळे म्हणतील सायलीताईंनी गौरीला काही शिकवले नाही, तुला आवडेल का कोणी असं बोलेलं. तेव्हा गौरी म्हणते मी शहाणी मुलगी आहे, तर मी जर शहाण्या मुलीसारखी वागले तू लवकर घरी येणार असं म्हणते. तेव्हा लवकर घरी ये असं म्हणते, अगदी लवकर येणार असं सायली म्हणत असते. आता कुसुमताई बरोबर जा असं म्हणते. आणि मग कुसुमताई म्हणतात ये इकडे असं म्हणतात आणि मग तिला घेऊन जातात. आणि मग अर्जुन म्हणतो बायको निघतो, आधी या दोघींना घरी सोडतो आणि मग मी सोनलच्या गावाला जातो आणि उद्या भेटूच कोर्टात असं अर्जुन म्हणत असतो. आता रात्री यायला उशीर होईल मला. तेव्हा सायली म्हणते माझी खात्री आहे तुम्ही सगळे पुरावे घेऊनच याल, सावकाश जा असं सायली म्हणत असते. तेव्हा अर्जुन विचार करत असतो सायली आणि गौरीच्या या व्हिडिओचं फुटेज मिळालं तर ह्याचं फुटेज जर सबमिट झालं तर सायलीच्या मनात लहान मुलाबद्दल किती प्रेम आहे हे सगळ्यांना दिसायला हवं सर, अर्जुन विचार करत असतो. तेव्हा मग सायलीला म्हणतो इथून जातो असं म्हणतो. आणि मग सायली म्हणते सावकाश जा असं म्हणते. आणि मग ते दोघेही तिथून जातात. आणि मग सायली त्यांच्याकडे बघतच थांबते. आणि मग परत सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. श्वेता असते ती त्या गौरीला झोपवत असते आणि मग तिला झोपी घालते. आणि मग आता गौरी झोपली का नाही ते पाहत असते. आणि मग गौरी झोपली असं तिला कळल्यानंतर ते हळूच तिथून उठते आणि ती बाहेर येत असते. आणि इकडे अर्जुन म्हणतो मम्मा मी येतो असं म्हणतो. तेव्हा कल्पना ते म्हणतात अर्जुन थांब ना, तू ऑफिसला चालला आहेस तर पटकन डबा देते मी. तेव्हा अर्जुन म्हणतो नकोस, मी ऑफिसला जात नाही, पनवेलच्या बाहेर चाललो आहे असं अर्जुन म्हणत असतो. आणि मला उशीर होईल रात्री यायला. तेव्हा असं म्हणत असतो. तेव्हा अश्विन म्हणतो पनवेल बाहेर म्हणजे कुठे जातोयस? तेव्हा अर्जुन म्हणतो तू आता सांगायची वेळ नाही आहे, नंतर बोलू. आणि मग श्वेता येत असते हळूहळू दबक्या पावलाने, तिला ऐकायचं असतं काय काय आहे ते. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात एवढंच सांग की तू सायलीच्या केस संदर्भात चालला आहेस का रे, ते असं प्रतिमा आत्या विचारतात. तेव्हा अर्जुन म्हणतो हो असं म्हणतो. आणि मग तेवढ्यात अर्जुनचा फोन वाजतो आणि म्हणतो बोल चैतन्य. तेव्हा अर्जुन म्हणतो सोनलला बोर्न टेस्ट एज करण्याची परमिशन मिळाली आहे. तेव्हा अर्जुन तो फॅन्टॅस्टिक, आय एम व्हेरी शुअर रिपोर्ट आपणाला हवा तसाच मिळेल, अगदी एकदम खरा रिपोर्ट मिळेल असं अर्जुन म्हणत असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो आय होप सो असं म्हणतो. पण तू कधी येतोयस? तेव्हा अर्जुन म्हणतो मी निघतोच आहे, लगेच निघू आपण असं म्हणतो. आणि मग बाय असं म्हणून अर्जुन घरी बाय म्हणतो आणि तिथून निघतो. आणि मग आता श्वेता येते. श्वेता आलेली असते आतमध्ये, कारण श्वेताला सगळं ऐकायचं असतं, पण अर्जुन गेलेला असतो. तेव्हा कुसुमताई म्हणतात श्वेता गौरी झोपली का गं? तेव्हा श्वेता म्हणते हो झोपली ती. मग श्वेता म्हणते की मी अर्जुन सरांना जेवायला वाढू का असं श्वेता म्हणत असते. नाही म्हणजे त्यांनी सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही ना त्यामुळे असं म्हणतो. तेव्हा अश्विन म्हणतो अगं तो आत्ताच बाहेर गेला. तेव्हा श्वेता म्हणते हो का, ऑफिसला गेलेत का ते? तेव्हा अश्विन सांगतो तो म्हणाला की त्याला असं म्हणत असतो. तेवढ्यात कल्पनाताई म्हणतात गोलू उठला वाटतं आणि लहान मुलाचा रडलेला आवाज येतो. गोलू
उठलेला असतो आणि मग श्वेताला कल्पनाताई पाठवतात आणि पण तिला काहीच माहिती मिळालेली नसते. आता परत जेलमधला सीन दाखवलेला आहे. ती कैदी असते, तिच्या मुलाला जीव घालत असते आणि तो मुलगा रडत असतो आणि मग ती धमकावून तिला मारून चारत असते. तुला कुठून आणू चांगलं चुंगलं खायला असं म्हणत असते आणि तिला खाऊ घालत असते, मारत असते आणि मग सगळेजण तिच्याकडे बघत असतात. तेव्हा हे बाळा इकडे ये म्हणून सायली त्या लेकराला जवळ घेते आणि मुलांना शिस्त लावणं आणि त्याच्यावर हात उचलणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. सरकारनं तुमच्याकडे तुमच्या मुलाला राहण्याची परवानगी का दिली आहे? त्याला आईचं प्रेम मिळावं म्हणूनच ना. मग तुम्ही काय करताय? हे अशा वाक्य त्याच्याशी अशा का वागताय त्याच्याशी? त्याला का मारताय? तेव्हा ती कैदी म्हणते, तू कोण गं मला सांगणारी? मी माझ्या पोराचा जीव घेईन नाहीतर काही पण करेन, तू कोण मला सांगणार आहे? तेव्हा सायली म्हणते, कोणीतरी काळजी घ्यायला हवी ना, म्हणूनच बोलते मी. तेव्हा ती कैदी म्हणते, आधी ना याचा जीव घेते आणि मग तुझा जीव घेते, असं ती कैदी म्हणत असते. आणि मग श्वेताचा सीन दाखवलेला आहे. श्वेता म्हणते, फोनवर बोलत असते, मला माहीत नाही अर्जुन कुठे गेला आहे, पण ऑफिसच्या कामासाठी तर नाहीच गेला, खूप घाईघाईत गेलाय तो. तेव्हा तिकडून बोलत असतो महिपत म्हणतो, 113% तो ना सायलीच्या केससाठीच बाहेर शोधाशोध करण्यासाठी गेला असेल. तेव्हा श्वेता म्हणते, मला पण असंच वाटते, हे तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा, असं श्वेता म्हणत असते. मग राकेश म्हणतो, तू त्यांच्या घरावर लक्ष ठेव आणि काही कळलं तर लगेच आम्हाला अपडेट कर, असं सचिन सुद्धा म्हणतो. आणि जपून बरं, असं महिपत म्हणत असतो. हो जपून बरं का, नाही तू कोण आहेस याचा त्या घरामध्ये कोणाला संशय येता कामा नये, त्यामुळे तू काळजी करू नका, असं श्वेता म्हणत असते. आणि मग कल्पनाताई येत असतात गोलूला खाऊ घालण्यासाठी, त्याला खाऊ घेऊन येत असतात. तेव्हा श्वेता म्हणते, तुम्ही फक्त अर्जुनवर लक्ष ठेवा. तेव्हा सचिन म्हणतो, आम्ही आमचे माणसं अर्जुनच्या मागावर पाठवतो, तू काळजी घे, तिकडं सगळं ठीक आहे ना, असं तिकडून सचिन म्हणत असतो. आणि मग तेवढ्यात पाठीमागून कल्पनाताई येतात आणि म्हणतात, श्वेता, असं जोरात हाक मारतात. आणि मग श्वेताचा फोन हळूहळू श्वेता खाली घेत असते आणि गोलू तिच्या जवळच असतो, म्हणजे तिच्या काखेत असतो. आणि मग इकडे सगळेजण घाबरून जातात आणि श्वेतासुद्धा घाबरते एकदम. मग कल्पनाताई म्हणतात, श्वेता, गोलूला भूक लागली असेल ना, हे घे त्याला भरव, असं श्वेताला म्हणत असतात. तेव्हा श्वेता म्हणते, हो भूकच लागली आहे आपल्या गोलूला, गोलू आजीने आपणाला खायला आणलेला आहे. परत इकडे मग जेलमधला सीन दाखवलेला आहे. तू कोण मला सांगणार, असं ती कैदी म्हणत असते. आणि मग तिच्या लेकराला म्हणजे तिच्या मुलाला ओढून घेत असते. तेव्हा सायली म्हणते, अशा गोष्टी म्हणून ते सीमा त्या रेणुकाला तिच्या सेलमध्ये घेऊन जा, असं म्हणत असते. आणि मग ती सीमा, मी नाही कुठे येणार, ती कोण माझ्या मुलाबद्दल सांगणारी, हे असं म्हणत असते ती रेणुका नावाची कैदी. आणि मग ती कॉन्स्टेबल तिला घेऊन जाते आणि ही कोण आहे मला सांगणार, असं रेणुका ओरडत असते. आणि मग सायली त्या मुलाला घेऊन बसते तिच्या बेंचवर आणि ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि मग ते शांत हो असं म्हणत असते. तो मुलगा रडत असतो, आता तुला कोणी नाही मारणार, असं म्हणत असते आणि रडू नकोस असं म्हणते. तेव्हा सायलीला, हा काय प्रकार आहे, हा रेणुकाचाच मुलगा आहे ना, असं सायली म्हणत असते. तेव्हा ती आशा कॉन्स्टेबल म्हणते, हा रेणुकाचं ना कधी कधी डोकं फिरते, जेलमध्ये राहायचं सोपं नाही आहे, भल्या भल्यांना झेपत नाही, रेणुकांना कधी कधी असा आरडाओरडा करते, नाहीतर कधी उगाच रडत बसते. आता हा तिचा मुलगा लहान आहे ना, त्यामुळे कायद्याप्रमाणे हा तिच्याजवळ राहू शकतो, पण बघितलंच ना नाही, जवळच जास्त हाल होत आहेत. तेव्हा सायली म्हणते, आता काय होणार? तेव्हा ती कॉन्स्टेबल म्हणते, तिच्या घरच्यांनी कोर्टात अपील केलं आहे, तिला त्या मुलाला घरी घेऊन जायचं आहे म्हणून, आज येणार आहेत आणि घरी घेऊन जाणार आहेत. मग ती आशा कॉन्स्टेबल येते आणि म्हणते, काय करणार ना? सायली म्हणते, दोन्हीकडून मरण या मुलाचंच आहे, असं म्हणते. आता परत इकडे अर्जुनचा सीन दाखवलेला आहे. अर्जुन त्या डॉक्टरकडे गेलेला असतो आणि अर्जुन त्या डॉक्टरांना सांगत असतो, बोर्न एज रिपोर्ट करणार असतात. आणि मग अर्जुन म्हणतो, ह्या टेस्टवर माझ्या बायकोचं भविष्य अवलंबून आहे, ही टेस्ट परत करायची आहे, ही खबरदारी यावेळेस घ्या, टेस्टमध्ये कोणतीही चूक होता कामा नये किंवा कोणीही रिपोर्टमध्ये काही बदल करता कामा नये. तेव्हा चैतन्य म्हणतो, सायली वहिनी निर्दोष असल्याचा पुरावा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तेव्हा ते डॉक्टर म्हणतात, तुम्ही काही काळजी करू नका ॲडव्होकेट सुभेदार, मी स्वतः इन्स्पेक्टर सावंत आणि ॲडव्होकेट चैतन्य दीक्षित बरो यांच्यासोबत माहिती देत जाईन आणि मग
आणि तिथे एक कंपाऊंडर असतो, तो लक्ष ठेवून असतो. आणि मग ते डॉक्टर म्हणतात मी रिपोर्ट जातीने तयार करीन आणि त्याच्यात काही गडबड होणार नाही याची मी काळजी घेईन. तेव्हा अर्जुन म्हणतो थँक्यू डॉक्टर संजय. तेव्हा ते डॉक्टर म्हणतात आधी पण पेपरवर्क करून घेऊयात. आणि तिथे एक कंपाऊंडर आलेला असतो, तो सारखा यांच्यावर ध्यान ठेवलेला असतो, म्हणजे लक्ष ठेवून असतो. मग अर्जुन म्हणतो हो शुअर असं म्हणतो. आणि मग तेव्हा कंपाऊंडरच्या हातातून काहीतरी खाली पडतं आणि मग तो सॉरी असं म्हणत असतो. आणि मग परत जेलमधला सीन दाखवलेला आहे. सायली त्या मुलाला खाऊ घालत असते आणि मग प्रिया तिच्या जागेवरून उठते आणि म्हणते काय छान ॲक्टिंग करते सायली, खरंच एखादा अवॉर्ड वगैरे द्यायला हवा हिला. असं लहान मुलावर प्रेम करण्याची, काळजी करण्याचा अभिनय ना मला वाटत नाही तुझ्या इतका चांगला अजून कोणाला जमेल खरंच, असं प्रिया म्हणत असते. आणि मग आशाताई अगं त्या मुलाला कशाला हिच्याजवळ बसवलेस, ही कुठल्या तरी आरोपाखाली आली आहे तर तुला विसरलीस का. अगं अल्पवयीन मुलीची तस्करी करून तिचे व्हिडिओ काढायचा आरोप आहे ह्या बाईवरती आणि ही तुला कळते का, उचल त्या मुलाला उचल असं म्हणत असते. तेव्हा दुसरी कैदी म्हणते हो ना आशाताई, जवळ मुलांना ठेवणं म्हणजे किती डेंजर आहे. तेव्हा प्रिया म्हणते आणि मग ती दुसरी काही म्हणते आशाताई ह्या लहान मुलाला घेऊन जा बघू, या सायलीचा ना काही भरोसा नाही. तेव्हा प्रिया म्हणते ही फक्त ही वरवर दाखवते की या मुलाची काळजी आहे, मनातल्या मनात ही प्लॅनिंग करत असेल. याला सुद्धा माझ्या माणसाच्या ताब्यात कसं देऊ. मग आता पुढे सायली उठते आणि म्हणते की किती विकृत आहेस प्रिया तू. प्रिया म्हणते विकृत मी असं म्हणते आणि हसत असते आणि ही म्हणत असते मला विकृत म्हणते असं म्हणते. आणि मग ती म्हणते सायली विकृत हा टॅग कोणाला शोभून दिसेल असं प्रिया म्हणत असते, कोणाच्या गुन्ह्याला शोभून दिसेल असं प्रिया म्हणते. का ग खरं बोलले म्हणून वाईट वाटते का, पण जी गोष्ट हिला करायला लाज वाटली नाही ती आपल्याला बोलायला कशाला वाईट वाटायला हवं असं प्रिया म्हणत असते. आणि मग सायली ही कडे पाहत असते आणि मग इकडे आपला आजचा भाग संपतो. तर आता उद्याचा प्रोमो दाखवलेला आहे. प्रोमोमध्ये दाखवलेला आहे की सायली म्हणत असते प्रियाला हे बघ प्रिया, हे लक्षात ठेव, हे ना तू ना कोर्ट आहेस ना तू न्यायाधीश आहेस, त्यामुळे माझ्या बाबतीत वाटेल ते निकाल लावून पार होऊ नकोस बाळा, तुला आधीच सांगते असं म्हणत असते सायली. आणि मग सोनलची खरी माहिती मिळवण्यात यश मिळू दे देवा असं हात जोडून प्रिया म्हणजे सायली म्हणत असते. मग प्रिया विचार करते सायली आणि अर्जुन नक्कीच मोठं काहीतरी प्लॅन बनवलेला आहे. सायली तेवढ्यात आशा हवालदार येते आणि सायलीला म्हणते सायली तुला कोणीतरी भेटायला आला आहे असं ती आशा कॉन्स्टेबल म्हणत असते. आणि मग तेवढ्यात प्रियासुद्धा विचार करत असते कोण आला असेल सायलीला भेटायला, अर्जुन आला असेल का सायलीला भेटायला, प्रिया म्हणत असते. आणि सायलीसुद्धा म्हणते कोण आले मला भेटायला असं म्हणत असते. आणि मग इथेच आपला आजचा भागसुद्धा संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा आणि अशा छान भागासाठी आणि आपल्या पुढील भागासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.